Example first, prove the following. मतलब first sin 40 degree minus cos 70 degree equal to √3 into cos 80 degree. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं LHS इक्वल टू RHS. तर इथे आपण LHS सॉल्व करू आणि इट इज इक्वल टू RHS हे प्रूव्ह करू. तर LHS साईडला ज्या टर्म्स आहेत त्या साइन आणि कॉस मध्ये अँगल 40 डिग्री इथे 70 डिग्री आणि ते मायनस आहे. आणि RHS साईडला जी टर्म आहे ती कॉस मध्ये आहे, अँगल आहे 80 डिग्री. तर इथे आपण आधी LHS सॉल्व करू. नो LHS साइड इक्वल टू साइन 40 डिग्री मायनस कॉस 70 डिग्री. Therefore sin 40 डिग्री. आता इथे आपण cos 70 डिग्री 70 इक्वल टू 90 डिग्री मायनस 20 डिग्री. 90 मायनस 20 70 मीन्स पाय अपॉन 2 पाय बाय 2 मायनस 20 डिग्री इक्वल टू 70 डिग्री असं इथे आपण घेऊ. sin 40 डिग्री मायनस cos 90 मायनस 20 डिग्री. cos 90 डिग्री मायनस 20 डिग्री इक्वल टू साइन 40 डिग्री मायनस कॉस पाय बाय 2 मायनस 20 डिग्री. आता इथे हे आलड अँगल्स झालेत. आलड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर कॉस फंक्शनसाठी आलड अँगल कॉस इन ब्रॅकेट n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस इथे n इक्वल टू 1 आहे म्हणजे ऑड n इज हिअर 1 देअरफॉर 1 इज ऑड. मग ऑडसाठी घ्यायचं कॉस तर इथे साइन थिटा होणार आहे प्लस मायनस साइन थिटा अँड प्लस मायनस साइन डिपेंड अपॉन अँगल इन विच इट लाईज. तर हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये अँगल आहे त्यावरून ह्याचे साइन ठरणार आहे. तर इथे n इक्वल टू 1 आहे. वेन n इज अँड ऑड इंटिजर. ऑड इंटिजर म्हणजे विषम संख्या आहे. इथे एक ही विषम संख्या आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरलाय. इव्हन असेल n इक्वल टू 2 तर इथे कॉस होतं पण n इक्वल टू ऑड आहे देअरफॉर कॉस इकडे साइन थिटा. हिअर थिटा इज नाउ 20 डिग्री इक्वल टू साइन 40 डिग्री मायनस प्लस मायनस साइन 20 डिग्री. आता प्लस मायनस याच्यातली कोणती साइन घ्यायची तर आपण आधी बघायचं की हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे आणि तिथे कोसाइन फंक्शन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते बघायचं. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. 90 मायनस 20 मीन्स इट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आहे. 70 डिग्रीचा अँगल हा फर्स्ट क्वाड्रंटला येतो. पाय बाय 2 मायनस 20 डिग्री मीन्स 70 डिग्री. अँड साइन मीन्स व्हॉट बाय डेफिनेशन साइन मीन्स वाय. cos means x coordinate and all numbers on x axis are here positive. Therefore value of cos sin of cos is positive. म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह घ्यायचंय. इक्वल टू साइन 40 डिग्री मायनस साइन 20 डिग्री. आता इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल तर साइन c मायनस साइन d चा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे. वेर c इक्वल टू 40 डिग्री अँड d इक्वल टू 20 डिग्री. साइन c मायनस साइन d इक्वल टू 2 कॉस इन ब्रॅकेट c प्लस d अपॉन 2 इंटू साइन c मायनस d अपॉन 2. तर हा फॉर्म्युला आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. हा पाठ करायचा आहे. इथे जेव्हा दोन साइन फंक्शन आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा मायनस असेल तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इंटू इक्वल टू 2 कॉस c प्लस d. हियर c इक्वल टू 40 डिग्री अँड d इक्वल टू 20 डिग्री. 40 प्लस 20 40 डिग्री प्लस 20 डिग्री डिवाइडेड बाय 2 इंटू साइन c मायनस इथे कॉस आहे इथे साइन घ्यायचे. साइन c मायनस म्हणजे 40 डिग्री मायनस 20 डिग्री डिवाइड बाय 2. तर इथे फॉर्म्युला पाठ करा. थोडं जरी चुकला फॉर्म्युला तरी आपलं पुढलं चुकणार आहे. ते सॉल्व करून घेऊ आपण. 2 कॉस 40 प्लस 20 60 डिग्री डिवाइड बाय 2 इंटू साइन 40 मायनस 20 डिग्री डिवाइड बाय 2 इक्वल टू 2 कॉस 30 डिग्री इंटू साइन 10 डिग्री. आता कॉस 30 डिग्री किती आहे. कॉस 30 इज √3 अपॉन 2. ही व्हॅल्यू पाठ पाहिजे. 2 कॉस 30 डिग्री इंटू साइन 10 डिग्री. मग कॉस 30 डिग्री इक्वल टू √3 अपॉन 2. 2 1 2 2 1 2 बेक अवे √3 इंटू साइन 10 डिग्री. पण इथे RHS साईडला कॉस 80 डिग्री आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग परत इथे आपल्याला काय करावं लागेल आलाड अँगल्समध्ये याचं कन्व्हर्शन करावं लागेल, रूपांतर करावं लागेल. मग 10 डिग्री मीन्स 90 डिग्री मायनस 80 डिग्री मीन्स पाय बाय 2 मायनस 80 डिग्री असं आपल्याला इथे 10 डिग्रीच्या ऐवजी लिहावं लागेल. √3 इंटू साइन 90 डिग्री मायनस 80 डिग्री. 90 मायनस 80 10 डिग्री. मग √3 इंटू साइन पाय बाय 2 मायनस 80 डिग्री. तर परत इथे आपल्याला आलाड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे साइन फंक्शनसाठी. मग साइन इन ब्रॅकेट n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा
इक्वल टू, आता इथे n इक्वल टू 1 नाही, कारण इथे π/2 आहे फक्त, मीन्स n इक्वल टू हिअर 1. आणि ऑडसाठी काय, n इज ऑड, मग ऑडसाठी काय होणार, साईन थिटा प्लस मायनस कॉस थिटा होणार आहे, साईनचं कॉस होणार आहे, कॉस थिटा. आणि प्लस मायनस साईन कशावर डिपेंड आहे, तर हा अँगल म्हणजे हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं आपल्याला. इक्वल टू √3 प्लस मायनस कॉस 80 डिग्री. आता अँगल बघू कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. कोऑर्डिनेट सिस्टम काढली आपण, एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह वाय ॲक्सिस. तर कॉस 80 डिग्री, साईन π/2 मायनस 80 डिग्री मीन्स साईन 10 डिग्री अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. तर हा फर्स्ट क्वाड्रंटला अँगल आहे कोणता, π/2 मायनस 80 डिग्री. अँड साईन मीन्स व्हॉट, बाय डेफिनेशन साईन मीन्स वाय कोऑर्डिनेट. अँड ऑल नंबर्स ऑन वाय ॲक्सिस आर हिअर पॉझिटिव्ह, कारण फर्स्ट क्वाड्रंटला वाय ॲक्सिस पण पॉझिटिव्ह आणि एक्स ॲक्सिस पण पॉझिटिव्ह. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. मग त्याच्यामुळे ते कॉस पण पॉझिटिव्ह येणार आहे. साईन पॉझिटिव्ह आहे, साईन पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे इथे आपण पॉझिटिव्ह साईन घ्यायची. आणि ही साईन लिहिली नाही तरी चालेल, म्हणजे √3 cos 80 डिग्री अँड इट इज इक्वल टू RHS साईड. म्हणजे आपलं प्रूफ पूर्ण झालेलं आहे. therefore LHS इक्वल टू RHS. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथे साईन 40 डिग्री मीन्स 90 मायनस 50 डिग्री असं घेऊन केला होता, असं घेऊन हा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. आता इथे आपण कॉस